नमस्कार. रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कैरीचे लोणचे. लोणच्यासाठी आपण विकतचा मसाला न वापरता घरीच मसाला बनवणार आहोत. हे लोणचे चवीलाही खूप स्वादिष्ट लागते व 1.5-2 वर्ष नक्कीच टिकते. बऱ्याच लोकांचे लोणचे टिकत नाही, लवकर खराब होते. त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याकडे लक्ष दिले तर लोणचे 1.5-2 वर्ष नक्कीच टिकते. आपण कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आहेत. आता कैऱ्याच्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या आहेत. सगळ्यात अगोदर आता कैऱ्यांना आपण हळद व मीठ लावून घेऊया. कैरीच्या सगळ्या फोडींना नीट हळद मीठ लागावे म्हणून कैऱ्या अशा पद्धतीने खालीवर करायच्या. आपण आता सगळ्या कैऱ्यांना हळद मीठ लावून घेतले आहे. आता या कैऱ्या रात्रभर आपल्याला अशाच झाकून ठेवायच्या आहेत. आपण रात्रभर या कैऱ्यांना हळदी मिठामध्ये असेच मुरत ठेवले होते. आता त्यांना बाहेर काढूया. तुम्ही पाहू शकता कैऱ्या हळदी मिठामध्ये छान मुरल्या आहेत. कैरीला पाणी सुटले आहे. हे पाणी टाकून द्यायचे व कैऱ्या कपड्यावर अशा प्रकारे सुकत घालायच्या. या कैऱ्या तुम्ही घरामध्ये फॅन खाली 4 ते 5 तास सुकवून घ्यायच्या किंवा उन्हामध्ये 1 तास, म्हणजे कैरीतील पाणी सुकते व आपले लोणचे 1.5 ते 2 वर्ष आरामात टिकते. आपण आता लोणच्यासाठी घरगुती पद्धतीने मसाला बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे खडा मीठ, गूळ, लाल मिरची पावडर, बडीशेप, हळद, हिंग, मेथीचे दाणे, लवंग, मिरी, दालचिनी, मोहरीची डाळ आणि तेल. हे तेल आपण चांगले गरम करून थंड करून घेतले आहे. आता आपल्याला लवंग, मिरी, दालचिनी, बडीशेप, मेथीचे दाणे थोडे हलकेच भाजून घ्यायचे. सगळ्यात शेवटी मीठ व मोहरीची डाळ ही थोडी गरम करून घ्यायची, म्हणजे त्यातील पाण्याचा अंश निघून जाईल. सगळ्यात अगोदर मेथीचे दाणे हलकेच भाजून घेऊ. त्यानंतर लवंग, मिरी, दालचिनी, बडीशेप, मोहरीची डाळ व मीठही गरम करून घेऊ. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी दाणे, लवंग, मिरी, दालचिनी व बडीशेप हे जरा जाडसर वाटून घेऊया. लोणच्यासाठी लागणारा घरगुती मसाला आता आपण इथं वाटून घेतला आहे. आता कैऱ्यांना लावण्यासाठी आपल्याला लोणचे मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी एक कोरडे भांडे घेऊन त्यामध्ये आपण गरम करून जे तेल गार करून घेतले आहे ते घ्यायचे. तेलामध्ये लाल मिरची पावडर, आपण जो मसाला मिक्सरला वाटून घेतला आहे तो, हळद, मीठ, मोहरीची डाळ व हिंग टाकून सगळे मसाले छान एकत्र करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपला मसाला किती छान तयार झाला आहे आणि सुवासही खूप छान सुटला आहे. आता या मसाल्यामध्ये सगळ्या कैऱ्या टाकून घ्यायच्या व छान मिक्स करून घ्यायच्या.
लोणच्यासाठी कैरी घेताना ती बाठा लागलेली घ्यावी. कैरी आतून पांढरी शुभ्र असावी. पाड लागलेली किंवा आतून पिवळसर कैरी लोणच्यासाठी घेऊ नये, त्यामुळे आपले लोणचे लवकर खराब होते. प्रत्येक फोडीला मसाला सगळीकडून लागला पाहिजे. सगळ्यात शेवटी गूळ घालायचा, म्हणजे सगळ्या मसाल्याच्या चवी छान बॅलन्स होतात. आता सगळे लोणचे परत एकदा मिक्स करून घ्यायचे, म्हणजे गूळ सगळ्या लोणच्यामध्ये मिक्स होईल. लोणचे काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवावे, म्हणजे बाहेरच्या वातावरणाचा काही परिणाम आपल्या लोणच्यावर होत नाही. लोणचे बरणीत भरल्यावर दुसऱ्या दिवशी परत एकदा हलवावे. लोणच्यामध्ये जर तेल कमी वाटत असेल तर तेल गरम करून गार करून घ्यायचे व लोणच्यामध्ये घालायचे. गरम तेल लोणच्यामध्ये अजिबात घालायचे नाही. तेल हे लोणच्याच्या वर थोडेफार तरी जास्त असावे, त्यामुळे लोणचे आपले जास्त दिवस टिकते. हे लोणचे आठवडाभरात छान मुरते व खाण्यायोग्य होते. लोणचे बरणीतून काढताना कोरड्या चमच्याचा वापर करावा. लोणचे काढल्यावरही झाकण लावून बरणीचे तोंड स्वच्छ व कोरड्या सुती कपड्याने बांधावे, जेणेकरून हवा आतमध्ये जाणार नाही. ज्यावेळेस बाहेर पाऊस पडत असेल त्यावेळेसही लोणचे बरणीतून काढू नये, कारण हवेमध्ये आर्द्रता असते व लोणच्यावर बुरशी येऊन लोणचे खराब होण्याची दाट शक्यता असते. तुम्ही जर एवढी काळजी घेतली तर तुमचेही लोणचे 1.5 ते 2 वर्ष नक्कीच टिकेल. लोणचे बनवण्याची ही पारंपरिक पद्धत माझ्या आजीने मला शिकवली आहे. तुम्हाला माझी लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.